सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी कोल्हापुरातील एक विश्वसनीय नाव ज्योतिर्लिंग फर्निचर। खरेदीवर 20% डिस्काउंट। आजच शोरूमला भेट द्या। अप्सरा टॉकीज मागे, शाहूपुरी, कोल्हापूर। संपर्क 99 21 51 21 48। नमस्कार। आज लाईव्ह मराठीशी बातचीत करण्यासाठी आले आहेत शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रवींद्र भनगे। देशभरात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर देशात, महाराष्ट्रात आणि कोल्हापूर जिल्ह्यात नेमकं काय घडेल याविषयी जाणून घेऊया डॉक्टर भनगे यांच्याकडून। सर नमस्कार। लोकसभेची रणधुमाळी सध्या सुरू आहे। या पार्श्वभूमीवर देशभरात काय स्थिती राहील, कोणता पक्ष जिंकेल किंवा UPA की NDA बाजी मारेल याबाबतीत आपलं मत काय आहे? लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस प्रणित आघाडी आणि भारतीय जनता पक्ष प्रणित आघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये ती निवडणूक लढवली जाते आहे। 2014 साली काँग्रेसला सत्तेवरून जावं लागल्यानंतर आणि त्यानंतरही अनेक घटक राज्यामध्ये दारुण पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर काँग्रेस पक्ष हा पूर्णपणे आत्मविश्वास खचून गेलेला पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला। या पक्षाने अलीकडल्या कालावधीमध्ये 4 घटक राज्यांमधील निवडणुकात नेत्रदीपक कामगिरी करून पुन्हा भारतीय राजकारणामध्ये आपलं स्वतःचं स्थान नव्यानं निर्माण करण्याची संधी प्राप्त केली आणि ह्या मिळालेल्या संधीचा फायदा काँग्रेस पक्षानं घेणं अपेक्षित होतं। परंतु गेल्या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्ष पूर्णपणे या संधीचा फायदा करून घेण्यामध्ये अपयशी ठरलेला आपणाला पाहायला मिळतो। खास करून काँग्रेसने स्वबळावरती निवडणुका न लढवता भारतातील वेगवेगळ्या घटक राज्यात प्रभावी असणाऱ्या स्थानिक प्रादेशिक पक्ष व अखिल भारतीय स्तरावरती असणाऱ्या काही पक्षांशी आघाडी करून या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला। काँग्रेसला केवळ राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावरतीच विसंबून या देशामध्ये राजकारण करणं ते भाग पडत आहे। भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी आणि त्याच्याकडून सत्ता हिसकावून घेण्यासाठी म्हणून ज्या क्लुप्त्या लढवणं गरजेचं आहे, ज्या समीकरणांचा आधार घेणं गरजेचं आहे, त्या बाबतीमध्ये ह्या पक्षाची मोठ्या प्रमाणामध्ये पिछेहाट झालेली आपणाला पाहायला मिळते। सर, केंद्रात NDAचं राज्य सत्ता येईल की UPAचं सरकार येईल? भाजप बाजी मारेल का? मला असं वाटतं की केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष साम दाम दंड भेद सर्व नीतीचा अवलंब करून मिळवलेली सत्ता पुन्हा टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे। परंतु 2014ला सत्ता प्राप्ती करत असताना या पक्षाने जनतेला दिलेली वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं हा पक्ष पूर्ण करू शकला नाही आणि केवळ ज्यावेळी लोकांनी मागणी केली त्यावेळी हा चुनावी जुमला होता अशा प्रकारचं सारवासारवी करून लोकांना दिलेल्या आश्वासनांपासून पळ काढणारी भूमिका जी या पक्षानं घेतली त्या विरोधामध्ये लोकांच्या मनामध्ये या पक्षाविषयी अत्यंत रोषाची भावना आहे। खास करून सर्जिकल स्ट्राईक असो किंवा शास्त्रज्ञांनी केलेली दैदिप्यमान कामगिरी असो, याचं राजकारण करून तो पक्ष सत्तेवर येण्याचं मनसुबं बांधत आहे। खास करून नोटाबंदी असो किंवा शेतकऱ्यांना दिलेली वेगवेगळी आश्वासनं असो, त्यांची पूर्तता न झाल्यामुळं या देशातील बहुसंख्य जनता या आघाडी आणि पक्षावरती नाराज असलेली आपणाला पाहावयास मिळते आणि त्यामुळं भावनिक राजकारण करून हा पक्ष सत्तेवर येण्याच्या खेळा या निवडणुकीच्या माध्यमातून खेळत असल्याला आपणाला पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्रात महाआघाडी आणि महायुती यांचं काय होईल? सर्वच आघाड्यावरती हे शासन अपयशी ठरलेलं आपणाला पाहावयास मिळतं आणि खास करून या सरकारच्या विरोधामध्ये असलेल्या वातावरणाचा फायदा करून घेण्यासाठी विरोधी पक्ष असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी अनेक मित्र पक्षांच्या सहाय्यानं एक पर्याय देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये केलेला आहे। शिवसेना भाजप या पक्षानं महाराष्ट्रामध्ये
युती केलेली आहे त्या युतीमुळं मोठ्या प्रमाणामध्ये या पक्षाला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या एकूण 48 जागापैकी आज हा पक्ष सर्वसाधारणपणे 26 ते 27 जागांपर्यंत आपलं अस्तित्व निर्माण करू शकेल. याउलट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना या सगळ्यांची जी आघाडी आहे या आघाडीला 20 ते 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. सर, या लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र कसं असणार आहे? महाआघाडी किंवा महायुती ही टिकतील का सगळे स्वतंत्र पक्ष म्हणून लढतील? आणि मनसेची स्थिती काय असेल? मनसे राष्ट्रवादीबरोबर जाईल का? महाराष्ट्रामध्ये सत्तास्थानी असणारी शिवसेना भाजप युती यांच्यामध्ये सत्ता स्थापनेपासून अनेक रुसव्या फुगव्यांना सामोरं जावं लागलं असलं तरीसुद्धा सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि सत्तेचा लाभ घेण्यासाठी या दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा युती करण्याचा निर्णय घेतला. आणि पुन्हा राज्यामध्ये जर सत्ता मिळवायची असेल तर युतीशिवाय पर्याय नाही, हेही या दोन्ही पक्षातील चाणाक्ष नेत्यांना चांगलं ठाऊक आहे. आणि त्यामुळं विधानसभा निवडणुकीसाठी या दोन्ही पक्षांच्या दरम्यान युती संभवते. त्याचबरोबर हे दोन्ही पक्ष आपल्याला मांडणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या पक्षांना बरोबर घेऊन, गटांना बरोबर घेऊन या निवडणुकीला सामोरं जाण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूनं काँग्रेस, राष्ट्रवादीला पुन्हा महाराष्ट्रामध्ये जर सत्ता मिळवायची असेल आणि या दोन्ही पक्षामधून मोठ्या प्रमाणामध्ये जे शिवसेना भाजपकडे पक्षांतराचा जो ओघ चालू आहे तो जर रोखायचा असेल तर या दोन्ही आघाडीतील पक्षांना चांगलं ठाऊक आहे की महाराष्ट्रामध्ये आपला पक्षाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता मिळवायची आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे दोन्ही पक्ष स्थानिक पातळीवरती प्रभावी असणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या गटांना, पक्षांना बरोबर घेऊन आज राजकारण आकाराला आणत आहेत. आणि हेच राजकारण पुढील कालावधीमध्ये विधानसभेसाठी सुद्धा कायम राहण्याची शक्यता आहे. खास करून स्वाभिमानी शेतकरी संघटना असो किंवा स्वाभिमानी पक्ष असो किंवा बहुजन विकास आघाडी असो, यांना बरोबर घेऊन आज लोकसभेची निवडणूक हा पक्ष लढवत आहे. आणि भविष्य कालावधीमध्ये जो मनसेसारखा पक्ष आहे या पक्षाची ताकद ज्या मतदारसंघामध्ये आहे, ज्या शहरी बहुल भागामध्ये आहे, तिथं त्यांची मदत घेऊन एकंदरीत सत्तेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या पक्षाच्या आघाडीच्या माध्यमातून केला जात आहे. लाईव्ह मराठीशी आपण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बातचीत केलीत, याबद्दल धन्यवाद. कॅमेरामन नरेंद्र देसाई यांच्यासोबत सरदार कर्ले, लाईव्ह मराठी. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.